नमस्कार, मी केतकी जोशी। महाराष्ट्रात आपल्या राज्यामध्ये कोरोनाचा संसर्ग कमी होत असला तरी हा धोका अजूनही पूर्णपणे टळलेला नाही। मार्च महिन्यापासून राज्यातल्या शाळा बंद आहेत। लॉकडाऊन काळामध्ये विद्यार्थ्यांचं ऑनलाईन शिक्षण सुरू आहे। आता त्यातच शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिवाळीनंतर कदाचित शाळा सुरू होऊ शकते असे संकेत दिलेत। अर्थातच सरसकट शाळा सुरू होणार नाहीयेत। 9वी ते 12वीचे विद्यार्थी हे प्राथमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांपेक्षा जास्त सजग आहेत आणि त्यांचं शैक्षणिक वर्ष महत्त्वाचं आहे। त्यामुळे या वर्गांच्या शाळा सुरू करण्याचा प्रामुख्याने विचार केला जाणार आहे। पण 50% शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी कामावर रुजू होण्याच्या निर्णयाला आमदार कपिल पाटील यांनी तीव्र विरोध केलाय। शाळा सुरू करण्यासाठी शिक्षक संघटनांचा सुद्धा तीव्र विरोध आहे। शाळा सुरू करण्यासाठीची एसओपी तयार असल्याचं वर्षा गायकवाड यांचं म्हणणं आहे, पण त्यामुळेच या सगळ्या गोंधळामुळे शाळा सुरू होण्यापूर्वीच वादाची पहिली घंटा वाजली आहे। सध्या दिवाळीनंतर शाळा सुरू होणार का हाच खरा प्रश्न आहे आणि जरी शाळा सुरू झाल्या तरी पालक त्यांच्या मुलांना निर्धास्तपणे शाळेत पाठवतील का असा देखील एक प्रश्न आहे। खासगी शाळांना कदाचित ज्या खासगी शाळा आहेत त्यांना स्वच्छतेच्या किंवा अन्य ज्या सुविधा आहेत त्या करणं परवडू शकेल आणि त्या विद्यार्थ्यांची त्याप्रमाणे सोय देखील करू शकतील। मात्र ज्या सरकारी शाळा आहेत तिथे सुद्धा स्वच्छतेची, विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तितकीच काळजी घेतली जाईल का? जे पर्याय दिले जात आहेत त्या पर्यायांचं पालन केलं जाईल का? म्हणजे एका बेंचवर एक विद्यार्थी बसवणं खरोखरच शक्य होणार आहे का? तेवढी जागा या शाळांकडे आहे का? तेवढ्या शाळा मोठ्या आहेत का? दुसरा एक पर्याय दिला जातोय तो म्हणजे एका आड एक दिवस विद्यार्थी बोलवायचे, म्हणजे शाळेत 40 विद्यार्थी असतील वर्गामध्ये एका, तर 20 विद्यार्थी एका दिवशी आणि 20 विद्यार्थी दुसऱ्या दिवशी। पण मग पुन्हा शिक्षकांना या दोन्ही दिवशी शिकवणं अनिवार्य आलं। अशा अनेक गोष्टी आहेत आणि त्याचप्रमाणे 50% शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती, यालाच मुळात शिक्षक संघटनांनी विरोध केलेला आहे। शिक्षक भारतीय संघटनेचा सुद्धा याला विरोध आहे। शिक्षक 50% शाळेमध्ये जाऊन काय करणार? कारण विद्यार्थीच शाळेमध्ये जर येणार नसेल तर शिक्षक ऑनलाईन जे त्यांचं काम करतायत ते काम त्यांना करू द्या असं कपिल पाटील यांचं म्हणणं आहे। किंबहुना जिथपर्यंत ऑनलाईन शिक्षण पोहोचलेलं नाहीये, ऑनलाईन शिक्षणाची सुविधा जिथपर्यंत पोहोचलेली नाहीये ती सुविधा आधी पोहोचवण्यासाठी प्रयत्न करा असंही ते म्हणाले। आणि आपल्या सोबत आता एक शिक्षिका आहेत, वैशाली डाफे। वैशाली ताई, तुमचं काय म्हणणं आहे? वैशाली ताई मुख्याध्यापिका आहेत शाळेच्या। वैशाली ताई, तुमचं काय म्हणणं आहे? जर शाळा सुरू करायला परवानगी दिली दिवाळीनंतर तर खरोखरच शाळांची तयारी आहे आणि शिक्षकांचं काय म्हणणं आहे? एक शिक्षिका, एक मुख्याध्यापिका म्हणून तुम्ही काय सांगाल? जर आपल्याला शिक्षणाधिकाऱ्यांनी जर सांगितलं की शाळा सुरू करा तर शाळा सुरू कराव्या लागतील। शाळेमध्ये आम्ही तशी व्यवस्था करू, परंतु पालकांचा यासाठी किती आम्हाला सपोर्ट मिळेल, सहकार्य मिळेल हे सांगता येत नाही। कारण जोपर्यंत लस मिळणार नाहीये या रोगावरची तोपर्यंत मुलांना शाळेमध्ये बोलवणं हे निश्चितच रिस्की आहे, धोकादायक आहे। त्यामुळे शिक्षकांची जरी तयारी असली किंवा मुख्याध्यापक किंवा मॅनेजमेंट संस्था चालकांनी जरी व्यवस्था केली तरी देखील मुलांच्या दृष्टीने मात्र हे थोडंसं धोकादायकच आहे। वैशाली, तुमची शाळा खासगी आहे का सरकारी शाळा आहे? आमची खासगी अनुदानित शाळा आहे। मग तुमच्या शाळांमध्ये समजा उद्या सरकारनं परवानगी दिली, आधी अर्थातच मोठे वर्ग बोलवले जातील, पण एका बेंचवर एक विद्यार्थी बसवणं किंवा एका आड एक दिवसाआड विद्यार्थी बोलवणं हे सगळे पर्याय करणं शक्य आहे तुम्हाला? आम्ही तसा प्रयत्न करू, आम्ही तयारी तर त्या दृष्टीने करतो आहोत, पण आमच्या शाळेची जी स्ट्रेंथ आहे ही जवळपास 2500ची आहे आणि शाळेमध्ये विद्यार्थ्यांना एक दिवसाआड किंवा रोज 10 विद्यार्थी जरी आम्ही एका वर्गातले बोलवतो म्हटलं तरी देखील सगळ्या मुलांना व्यवस्थित शिक्षण देणं या पद्धतीने ते होणार नाहीये। म्हणजे सिलेबस कम्प्लिशन किंवा कोर्स कम्प्लीट करणं किंवा त्यांच्या परीक्षा कशा घ्यायच्या हा मग पुन्हा मुद्दा राहणारच आहे। तसेही आता 6 महिने शाळा गेलेलीच आहे त्यांची, त्यामुळे या वर्षीच त्यांचा कोर्स कसा कम्प्लीट करायचा पुढच्या 3 ते 4 महिन्यामध्ये आणि ते एक दिवसाआड विद्यार्थ्यांना शाळेत बोलवून हे जरा कठीणच आहे। आणि एवढे 2500 विद्यार्थ्यांना शाळेत बोलवणं हे निश्चितच
कठीण काम होईल मग. अगदी वैशाली, मला अगदी तेच विचारायचं आहे की अनेक महिन्यांनंतर विद्यार्थी भेटतील एकमेकांना, अर्थातच मित्रमैत्रिणी एकत्र भेटतील म्हटल्यावर ते एकत्र जमण्याची शक्यता आहे किंवा मास्क घालणं या ज्या छोट्या छोट्या अत्यंत आवश्यक गोष्टी आहेत याच्यावर शाळा कशी नियंत्रण ठेवणार? कारण या गोष्टी समजावून सांगणं त्यावेळेला की कशा प्रकारे जमवलं जाईल? नाही, विद्यार्थ्यांना मास्क घालणं तर कंपल्सरी राहणारच आहे. बरोबर. सॅनिटायझरचा उपयोग आम्ही करतो आहोत. बरोबर. स्प्रे सॅनिटायझर आम्ही वापरणार आहोत. विद्यार्थ्यांना जर शाळेत बोलवायचं असेल 10वी किंवा 12वीच्या प्रॅक्टिकलसाठी तर आम्हाला त्यांना अगदी 5-5 विद्यार्थ्यांना असं बोलवून प्रॅक्टिकलची प्रॅक्टिस त्यांना द्यावी लागेल. पण सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हे शक्य होणार नाही. आणि इतक्या दिवसानंतर जर विद्यार्थी भेटतील आहे तर कदाचित मोठे विद्यार्थी आमचं ऐकतील आहे, शिक्षकांचं ऐकतील आहे, दूर राहतील, सोशल डिस्टन्सिंग पाळतील आहे. पण छोट्या विद्यार्थ्यांना मात्र याचं गांभीर्य कळणार नाहीये. त्यामुळे त्यांना सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करणं हे खरंच कठीण जाईल असं वाटतंय. आणि पेरेंट्स पण मला नाही वाटत की त्या विद्यार्थ्यांना पाठवतील शाळेमध्ये अशा परिस्थितीत. अगदी हाच मुद्दा मांडला जातोय की जर पालकांनी विद्यार्थ्यांना पाठवायला परवानगी दिली नाही, कारण की अजूनही त्यांच्या मनात भीती आहे, जरी 10 विद्यार्थी किंवा 20 विद्यार्थी आपण म्हटलं तरी जर परवानगी दिली नाही तर मग शिक्षक शाळेमध्ये येऊन काय करणार? मग अशा वेळेला ऑनलाईन जे शिक्षण सुरू आहे तसंच कंटिन्यू का करू नये? हा एक पर्याय आहे, ऑनलाईन शिक्षण हा एक पर्याय आहे. पण किती दिवस आपण तो सुरू ठेवू शकू हे पण तेवढंच हे आहे. कारण ऑनलाईन शिक्षण हे तेवढं मला नाही वाटत इफेक्टिव्ह आहे. मुलांना विद्यार्थ्यांना शाळेत येणं हे तेवढंच आवश्यक देखील आहे. पण जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत पालक ती रिस्क घेणार नाहीत असा आमचा अंदाज आहे. आम्ही कितीही तयारी केली तरी एवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांना, लहान विद्यार्थ्यांना पूर्ण काळजी घेऊन शाळेत बोलवणं हे खरोखर थोडंसं कठीण काम होईल. अगदी अगदी. आणि वैशाली, अगदी शेवटचा प्रश्न, जसं तुम्ही म्हणताय प्रॅक्टिकलसाठी काही समजा 10वी किंवा 12वीच्या विद्यार्थ्यांना तुम्ही थोड्या ग्रुपनी जरी बोलवलं तरी शिक्षकांना ते डबल काम होणार नाही का? कारण पुन्हा तेच शिकवणं, पुन्हा त्याच गोष्टी मुलांना समजावून सांगणं हे त्यांच्या दृष्टीनं सुद्धा नाही म्हटलं तरी जास्तीचं काम असेल असं वाटत नाहीये? नाही, शिक्षकांसाठी हे जास्तीचं काम होणार नाही, त्याला पर्याय नाहीये. कारण ऑलरेडी आता इतके 6 महिने शाळा बंदच होती. शिक्षकांनी ऑनलाईन शिकवण्याचा भरपूर प्रयत्न केलेला आहे, त्यांनी मेहनत पण घेतलेली आहे. बरोबर. पण जे प्रॅक्टिकली त्यांना शिकवणं आवश्यक आहे हे काम शिक्षकांनी करणं तेवढंच आवश्यक आहे. त्यामुळे शिक्षकांना जरी ते जास्त काम वाटलं किंवा ओव्हरबर्डन जरी वाटलं तरी ते करणं त्यांना आवश्यक आहे का? अगदी धन्यवाद वैशालीताई आमच्याशी सविस्तर बोलल्याबद्दल आणि तुमची भूमिका मांडल्याबद्दल. यानंतर आपण जाणार आहोत यवतमाळमध्ये, जिथे आमचे प्रतिनिधी भास्कर मेहरे आपल्यासोबत आहेत. भास्कर, यवतमाळमधले पालक आणि शिक्षकांचं काय म्हणणं आहे? शाळा दिवाळीनंतर सुरू करण्याचे संकेत दिले जात आहेत, अर्थातच सरसकट शाळा सुरू होणार नाहीये, पण काय प्रतिक्रिया यवतमाळमधून ऐकायला मिळतात? केतकी लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर या ठिकाणी सर्व प्रकारच्या ज्या शाळा त्या बंद होत्या आणि त्यामुळे ऑनलाईन शिक्षण सुरू होतं. मात्र ऑनलाईनमध्ये बऱ्याचशा अडचणी येत आहे आणि त्यामुळे मुलांना सुद्धा समस्या निर्माण होत आहे. याच संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत या ठिकाणी शिक्षक आहे आणि त्यानंतर पालक सुद्धा. आपण त्यांना विचारूया नेमकं काय एकंदरीत स्थिती राहणार आहे. सर, मला एक सांगा की आतापर्यंत सगळ्या शाळा ज्या त्या बंद होत्या आणि आता राज्य सरकार तशा प्रकारच्या एक पवित्रा घेणार आहे की आता शाळा सुरू करणार आहे, काय सांगाल या संदर्भात? निश्चित शाळा सुरू झाले पाहिजे, कारण शिक्षणाची साखळी खंडित झाली आहे. या खंडित शैक्षणिकमुळे मुलांचं अतोनात नुकसान होत आहे. अशा वेळेस उशिरा का होईना पण शासनाने घेण्यात येणारा निर्णय अतिशय चांगला आहे. परंतु सोशल डिस्टन्सिंगचे पालन आणि जे काही शासनाने निर्धारित केलेले जे नियम आहेत त्याचा पालन त्या शिक्षण क्षेत्रात झालं पाहिजे. आपल्यासोबत पुन्हा काही पालक आहे, आपण त्यांनाही विचारूया की नेमकं काय एकंदरीत मुलांना शाळेत पाठवणार. मला एक सांगा की तुम्ही तुमच्या मुलांना आता शाळा सुरू झाल्यानंतर शाळेत पाठवाल का? बिलकुल, आम्ही आमच्या मुलांना शाळेत पाठवू, पण आम्ही एक काळजी आणि जबाबदारी शिक्षक लोकांना पहिले विचारू का तुम्ही जबाबदारी घ्या विद्यार्थ्यांची. आणि तसंच आरटीओनी सुद्धा, म्हणजे ज्या यंत्रणांनी मुलं शाळेत जातात त्याची काळजी आरटीओनी घेतली पाहिजे, म्हणजे सोयीस्कर राहील. आणि सरकारी जे नियम पाळून दिलेले आहे त्याच्या काटेकोरपणे जर हे केला त्यांनी तर काही अडचण येणार नाही. त्यामुळे आम्ही मुलांना पाठवू शाळेत.
या ठिकाणी सांगितलेलं गेलं आहे की शैक्षणिक संस्थेने सुद्धा त्यात काही प्रमाणात जबाबदारी घेणं गरजेचं आहे. आपण पुन्हा डॉक्टर साहेब मला सांगा की शाळा सुरू होणार आहे आणि अशा स्थितीमध्ये हे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने एकंदरीत कसं राहील? शाळा सुरू होणं अत्यंत गरजेचं आहे आणि मुलं जे आहे आजच्या परिस्थितीमध्ये एक ग्रुप बनवतात 15-20 मुलांचा, मोबाईल घेऊन दिवसभर खेळत राहतात. त्या दृष्टीनं त्यांच्यावर त्यांची जी वागणूक आहे ते बिघडू शकते. त्यामुळं आता शाळा चालू होणं अत्यंत गरजेचं आहे. शासनाने निर्णय जर घेतला आहे आणि त्या निर्णयाप्रमाणे नियमसुद्धा बनवले असतील त्याचं काटेकोर पालन हे होणं अत्यंत गरजेचं आहे अशी सर्व पालक लोकांची इच्छा आहे आणि शाळा चालू झाल्या पाहिजे. आपण या ठिकाणी बघितलं की शाळा सुरू व्हायला पाहिजे आणि ज्या शासनाच्या जे नियम आणि अटी आहेत त्यांचं सुद्धा पालन व्हायला पाहिजे. मला सांगा की आता राज्य सरकार शाळा कॉलेजेस सुरू करण्याचे निर्देश देत आहे, काय सांगा त्या संदर्भात? नक्कीच अतिशय चांगला निर्णय या ठिकाणी सरकार घेत आहे. कारण ऑनलाईन शिक्षण प्रणालीमध्ये ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये बरेचसे असे विद्यार्थी आहेत की त्यांच्याकडे मोबाईलची सुविधा उपलब्ध नाही आहे, ज्यामुळे ते ऑनलाईन शिक्षण घेऊ शकत नाही. आणि जिथे कुठे मोबाईलवर शिक्षण घेतात त्या ठिकाणी रेंजचा प्रॉब्लेम येतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचं शिक्षण हे पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे सरकार जो निर्णय घेत आहे तो अतिशय योग्य आणि चांगला निर्णय घेत आहे. या ठिकाणी या निर्णयाचा आम्ही स्वागतच करू आणि निश्चितच शाळा चालू व्हायला पाहिजेत, पण त्याची अंमलबजावणी सुद्धा व्हायला पाहिजे. या निर्णयाचं आम्ही समर्थन करतो. राज्य सरकार जो निर्णय घेतात शाळा कॉलेजेस सुरू करण्याचा, त्या संदर्भात यवतमाळकरांनी त्याचं स्वागत केलेलं आहे आणि ज्या शासनाच्या नियम आणि अटी आहे त्या परिपूर्ण व्हायला पाहिजे अशा प्रकारच्या या ठिकाणी प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत. अगदी धन्यवाद भास्कर, या सगळ्या प्रतिक्रिया पोहोचवल्याबद्दल. जे नियम आहेत ते तर पाळले गेले पाहिजेतच आणि हाच खरा प्रश्न जिथे ऑनलाईन शिक्षण पोहोचत नाहीये तिथल्या सगळ्यांनी शाळा सुरू होण्याचं स्वागत केलंय, कारण तिथल्या विद्यार्थ्यांचं खरोखरच नुकसान होतं. एक डिजिटल नवी जाती व्यवस्था निर्माण होते असा देखील एक टीका यावर होते. त्यामुळे शाळा सुरू कराव्यात की नाही यावरचा वाद आता पुन्हा एकदा रंगायला लागलाय. आपण याबद्दल आणखी जाणून घेणार आहोत पण एका ब्रेकनंतर. शाळेची पहिली घंटा वाजण्यापूर्वीच वादाची घंटा सुरू झाली आहे. याचं कारण म्हणजे शाळा जर सुरू झाल्या तर तिथे विद्यार्थ्यांना पालक पाठवणार की नाही, शाळांची तेवढी तयारी आहे की नाही, अशा अनेक गोष्टींवर आता चर्चा होते. अनेक ठिकाणी ऑनलाईन शिक्षण अजून पोहोचलेलं नाहीये. त्या ठिकाणी स्वागत केलं जात आहे सरकारने शाळा सुरू करण्याच्या निर्णयाचं, पण अर्थातच सगळ्या वर्गांच्या म्हणजे विशेषतः लहान वर्गांच्या शाळा सुरुवातीला सुरू होणार नाहीयेत. 9वी ते 12वीच्या शाळा सुरुवातीला सुरू केल्या जातील, पण या वर्गांमध्ये सुद्धा सगळ्या विद्यार्थ्यांना एकत्र बोलावणं शक्य नाहीये. मग त्यासाठी काय पर्याय असेल? शाळेमध्ये सॅनिटायझेशनची किंवा अन्य काही व्यवस्थित आरोग्य व्यवस्था असेल का? पुरेशी काळजी घेतली जाईल का? शिक्षक मुळामध्ये जायला तयार आहेत का? कारण 50% उपस्थिती शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी अनिवार्य केलेली आहे. त्याला विरोध केला जातोय, कारण विद्यार्थ्यांना जर पालक पाठवणार नाहीत तर शिक्षक तिथे जाऊन काय करणार असा देखील सवाल विचारला जातोय. अशा सगळ्या प्रश्नावर ही वादाची पहिली घंटा आधीच सुरू झालेली आहे. शाळा सुरू होण्याच्या आधीच ही वाजते. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष अनेक ठिकाणी वाया जात आहे. त्यामुळे सरकारनं लवकरात लवकर शाळा सुरू कराव्यात अशी मागणी केली जाते. विशेषतः ज्या ठिकाणी इंटरनेट पुरेसं त्याची सुविधा नाही आहे, त्यामुळे ऑनलाईन शिक्षण पुरेसं व्यवस्थित घेता येत नाही त्या विद्यार्थ्यांना, त्यांच्यासाठी हा पर्याय चांगला असू शकतो. मात्र पुन्हा तोच प्रश्न येतो, कदाचित खाजगी शाळांमध्ये ज्या विशेष खाजगी शाळा आहेत तिथे नक्की काळजी घेतली जाईल, पण इतर शाळांचं काय? आपण जाणार आहोत जुन्नरमध्ये. आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे आहेत. रायचंद, जुन्नरमध्ये अनेक ठिकाणी शाळांमध्ये वेगळे प्रयोग केलेले आहेत. आता ही जी हा जो प्रस्ताव आहे त्याबद्दल काय म्हणणे शिक्षक आणि पालकांचं? नक्कीच आपण एक पालक आहेत. तुमचं म्हणणं काय नेमकं? आता शाळा जर चालू झाल्या तर तुम्ही कसं पाहताय? शाळा चालू होणं किती गरजेचं आहे? शाळा चालू होणार आहे ही निश्चितच आनंदाची बाब आहे, परंतु गेली 6 महिने जे काही ऑनलाईन शिक्षण आहे त्याच्यामध्ये आम्हाला बऱ्याचशा अडचणी येत आहेत. मुलं तासनतास मोबाईल घेऊन बसतात. शिक्षणात जे काही पहिला फ्रेश असायचे ते आता ते पुस्तक घेऊन व्यवस्थित लक्ष देत नाहीत. जेवढे त्यांच्या मॅडम व्यवस्थित सांगू शकतात तेवढं आमचं ते व्यवस्थित ऐकत नाहीत. म्हणजे ऑनलाईन शिक्षणाचे आम्हाला नक्कीच याचे दुष्परिणाम दिसून आलेले आहेत. शाळा चालू होणार आहे नक्कीच आनंदाची बाब आहे. शाळा चालू झाल्यानंतर ना मुलांना नक्कीच त्यातून काहीतरी फायदा होईल, परंतु त्या पद्धतीने त्यांनी सोशल डिस्टन्स पाळलं पाहिजे, आमच्या मुलांची काळजी घेतली पाहिजे, एवढी आमची अपेक्षा आहे. शाळेने काळजी घेतली पाहिजे असं तुमचं म्हणणं. एक बाबा आहेत, त्यांचा विद्यार्थी सुद्धा घरातला आहे. काय सांगाल? तुमचा मुलगा? माझ्या मुलाला मी पाठवायला उत्सुक आहे. दिवाळीनंतर शाळा सुरू झाल्यानंतर
पण माझ्या मुलाची खबरदारी जबाबदारी कोण घेणार? एक तर कोरोनाची लस बाजारात उपलब्ध नाही, तेव्हा या शाळांनी तशी सुविधा उपलब्ध केली पाहिजे आणि मुलं कशी सुरक्षित राहतील याबद्दल दखल या शाळांनी घेतली पाहिजे. शाळांनी तशी काळजी घेतली पाहिजे असं या पालकांचं म्हणणं आहे. अगदी विद्यार्थी रायचल, सुद्धा आपल्यासोबत हाच पण मूळ मुद्दा आहे विद्यार्थी की शाळेत झाले- शाळा पुरेशी काळजी घेणार आहेत का? जर मुलांना शाळेत पाठवायला पालक जरी तयार असले तरी शाळा पुरेशी काळजी घेणार आहेत का? शिक्षकांचं काय म्हणणं आहे आणि शाळांच्या वेळा कशा असतील? पुरेशी खबरदारी घेतली जाईल का? असे अनेक प्रश्न आहेत ज्याच्यावर आता चर्चा सुरू झालेली आहे. धन्यवाद जुन्नरमधून या सगळ्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल. या मुद्द्यावर आपण आणखीही नंतर देखील चर्चा करणार आहोत, पण सध्या वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत. वीस वर्ष